आला असेल तमाशा बघून तर निघा ना. चला गो, चला चला हो भाऊजी. प्लीज प्लीज शांत व्हा. हे काय झालं आता? माझं चार्जर पण आत राहिलं. सिरियसली एवढं सगळं चाललंय तुला चार्जरची पडलीये? आता मला काय माहिती होतं की माझ्या फोनचं चार्जिंग एवढ्या लवकर संपेल? मला नाही माहिती. मला माझा चार्जर हवाय. प्रथम तू इम्पॉसिबल आहेस. इथे काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? गब्बस ग. अकलेचा भाग आहे का रे तुम्हाला? आपल्यावर काय वेळ आली बघताय ना तुम्ही. पण ही भांडायची वेळ आहे का आता? भांडणं करायची तुम्हाला? चांदपाडा करू नका. दोघांना उलट्या हाताची करा. अरे तू काय करतोय? शांत व्हा. भाऊजी, अहो त्यांच्यावर का राग काढतायत तुम्ही? हे बघा, ती दोघंही ना खूप आवरलीत बिचारी. काय करू वहिनी मी, तुम्ही सांगा ना. जी काही परिस्थिती ओढावली आमच्यावर, अशा परिस्थितीत काय करायला हवं मी? आज सणाचा दिवस आहे. आज एका सेकंदात आम्ही सगळे बेघर झालो. ही वेळ आमच्या आयुष्यात येईल असं कधी इमॅजिन पण नव्हतं गेलं. कसं फेस करायचंय मी या सगळ्यांना घेऊन? आज होळी आहे म्हणून हे सगळं आणूनही केलं. ठरवलं होतं की आता सगळे बाहेर येतील, पूजा करतील, होळी पेटवतील, एक छान आपण सण साजरा करू असा विचार होता तिचा. तिने स्वयंपाक केला, राब राब राबली, सगळ्यांसाठी गोडाधोडाचं केलं तिने. कुठे करा. दादा ऑफिस आहे त्याला उद्या, नाही जाऊ शकत का? सगळं साहित्य कुठे आहे घरात? तिचं औषध पाणी आहे, माझं औषध पाणी आहे, हे सगळं कुठे आहे घरात? रेवतीला ऑफिसला जायचंय, ती जाऊ शकत नाही का? कारण ऑफिसचं सगळं सामान कर. ओरडलो मी मगाशी त्याच्यावर, पण त्याचा अभ्यास असतो त्या फोनवर. त्याचा चार्जर राहिलाय, ते पोरग चिडणार ना. पण मी काय करू? हिची परीक्षा आहे, हिची सगळी पुस्तकं सगळं आतमध्ये. काय करू मी? सांगा ना तुम्ही. कसा शांत राहू? कुठून आणायचे पैसे? नाहीये उत्तर माझ्याकडे. अहो ऐका ना, आपण काही ना काहीतरी मार्ग काढू. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही असे खचून जाऊ नका. दादा ऐक ना, आपण एक काम करूया का? आपण पोलिसांना जाऊन सांगूया ना. अरे ऍटलीस्ट काहीतरी हेल्प होईल आपल्याला. ते आपण त्यांना सांगूया ना, ते गुंड कसे आपल्या घरात घुसले, आपल्याला दादागिरी केली. दादा प्लीज ऐक ना, हेल्प होईल आपली. नाही करू शकत आपण रेवती. आपण जर पोलीस स्टेशनला गेलो ना, तर तो तेलंग पोलिसांना सांगेल की यांनी माझे 10 लाख रुपये घेतले. जे खरं आहे, वेळेत आपण परत नाही केलेत ते पैसे. त्याला पोलीस काही नाही करणार, मला उचलतील. या कारणामुळे गप्प बसलोय मी, दुसरं काही नाही. अजून किती वेळ गप्प बसणार आहात भाऊजी? 48 तास दिलेत त्या गुंडाने. असेच गप्प बसून राहिलात तर पैसे कुठून आणणार आहात? ए बाबा प्लीज सांग ना, वहिनींना प्लीज सांग, मी हात जोडतो. आता ना माझ्यात ना स्टॅमिना नाही, पेशन्स पण नाही यांच्याशी वाद घालायचे. प्लीज यांना सांग की आता गप्प बसा, आता काय नका बोलू माझ्याशी प्लीज. अभी तुझ्या सीमा
जरा गप्प बस बाई, गप्प बस तू. आणि आता ह्या क्षणाला पैसे कुठून आणायचे यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे, आई आणि मुलांची व्यवस्था आज रात्री आपण कशी आणि कुठे लावणार आहोत. आई, तुम्ही म्हात्रे काकूंकडे झोपायला जाता का? म्हात्रे काकू चालेल का तुम्हाला जर मुलं आणि आई तुमच्याकडे झोपायला आले तर? अगं त्यात विचारायचं काय? चला माझ्याकडे. मला चालणार नाही. आज हिच्याकडे गेले ना तर आयुष्यभर ही मला ऐकवत राहील. मला हिचे उपकार नको आहेत. आई हो, असं नाहीये. आपल्या म्हात्रे काकू खूप चांगले आहेत आणि फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे ना. मी एकदा सांगितलं ना, मला जायचं नाहीये कुठे. अहो दुर्गा वहिनी, असं काय करतायत तुम्ही? मी तर म्हणते तुम्ही सगळेजण माझ्याकडे चला. मी ना तुमच्या सगळ्यांसाठी छान जेवण बनवते. अनु, आता तू चल, पटकन चल. तुझ्या सासूबाईंना पण घे. सीमा, तू पण चल. रेवती बाळा, तू हुशार आहेस ना? सगळ्यांना घे आणि सगळ्यांना सांग. चला चला मुलांना, तुम्ही पण चला. लगेच चला, मी स्वयंपाक बनवते. हा, असं काय करतायत? अविनाश भाऊजी आत्ताच आजारपणातनं उठलेत. राजन भाऊजी एवढं दिवसभराचं थकून आलेत. मुलं पण बघा ना, बिचारी किती थकलेली आहेत. आणि मला सांगा, आता सणासुदीचं तुम्ही असं उपाशी राहणार आहात का? हे बघा, मला काही माहित नाहीये. मी जेवण बनवते, तुम्ही चला सगळं. म्हात्रे काकू, थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही इतकं भरभरून बोललात, मला खूप बरं वाटलं. उद्या माझ्या कुटुंबावर कधीही संकट आलं तर तुम्ही आमच्या मागे खंबीरपणे उभ्या असाल, हा विश्वास मिळाला. खरंच थँक्यू. मी भरून पावले. पण घरी येण्याचा आग्रह करू नका प्लीज. ऐका मस, आमच्या घरावर जप्ती आली, स्वाभिमानावर नाही. प्लीज, सॉरी. बोलण्यात कोणी तुझा हात धरू शकणार आहे का ग? बरं, मी काय म्हणते, मुलांना आणि तुझ्या सासूसाठी फळं आणि पाणी आणते. हे बघ, त्याला नको म्हणू नकोस हा. मी तर तुझं काहीच ऐकणार नाहीये. पण हे बघ, मी लगेच आणते. हा, म्हात्रे काकू ऐका ना, मी येते तुमच्याबरोबर. हो चल, आपण दोघी जाऊयात. आले. चांगला नेत होता ना मुलांना आणि आईना, कशाला घालवून दिलंस त्यांना? तुला जर तेवढी अक्कल आणि समज असती ना सीमा, तर तुलाही ते कळलं असतं. असो. सीमा, तुझ्या माहेरी आपली व्यवस्था होऊ शकते का ग? माझ्या माहेरी? आई अहो, ते अशक्य आहे. का? अगं, तुझ्या घरी कोणीच नाहीये ना आता. म्हणजे तुझी आई तुझ्या ताईकडे गेलीये, दादा पण घरी नाहीये. अरे घर बंदच आहे ना, मग काय हरकत आहे? अरे मग बरंच आहे ना, 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. आपण सगळे जाऊन तुझ्याकडे राहूया ना. हा, अहो आई, हा म्हणाला ना आता की घर बंद आहे म्हणून. चावीच नाही आई माझ्याकडे, कसं जाणार आपण? अहो म्हणून म्हणते, अशक्य आहे माझ्या माहेरी जाणं.
भाऊजी काय वेळ आणलीत तुम्ही आमच्यावर. एकतर ती नाशिकची जमीन विकलीत, सगळे पैसे खाल्लेत आणि आता हे कर्ज काढून आम्हाला रस्त्यावर आणलं. बहिणी हो, किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, ती नाशिकची जमीन ह्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी विकली नाही. त्यांना बिझनेस सुरू करायचा होता. त्याचा फायदा फक्त आम्हाला होणार नव्हता, आपल्या घरातल्या सगळ्यांना होणार होता. म्हणून कर्ज काढलं होतं त्यांनी. आता ते कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं त्यांना, त्यात त्यांची काय चूक आहे सांगा ना मला. मग आम्ही काय करायचं. हे सगळं तुमच्यामुळे झालं ना, मग तुम्ही सोय करा आता आमची. सीमा, काय आमचं तुमचं लावलंयस का? हे संकट आपल्या कुटुंबावर आलंय आणि एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण हे फेस करतो. आणि तुला जर थांबायचं नसेल ना तर चल, आत्ताच्या आत्ता चालती हो, निघ इथून. मला काय, मी खरंच निघून जाईन. कोण इथे कितपत पडणार आहे. एक मिनिट सीमा, तुला कळतंय का हा गोल्डन चान्स आहे तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा. 2 दिवसात एवढे 10 लाख आणणं यांच्याकडून ते शक्य होणार नाही. आता ज्या कोणी भाऊजीनं धमकी दिली आहे त्याच्याबरोबर आपण सौदा केला तर हे घर तुझ्या नावावर होऊ शकतं. यस, काय डोकं लावलं शिवम. बघितलंस राजन, अनुला नसलेली अक्कल समज मला आहे. आई भूक लागली आहे ग. हो ना राजा. अनु, मी मार्केटमध्ये जाऊन काहीतरी घेऊन येतो खायला. बरं, पण दादा यांची आणि आईंची औषधं हो, ते पण आणतो. पण पैसे आहे ना, फोन वॉलेटमध्ये आहेत माझ्या. आणि बाकी जर कोणाला काही लागलं ना तर आवीच्या फोनवरून मला फोन कर. हो हो, प्रथम आणतो ना तुझ्यासाठी काहीतरी. हा, येतो. सावकाश जा. हा हा हो हो. आई, पाय दुखतायत का तुमचे? मी चिपून देऊ? बहिणी, मी आईचे पाय चिपते, तू जा. काय झालं? होळी पेटवायची राहिली. किती छान सजवलंय तू सगळं. हो, काय काय ना अनु, मला त्या बायकांचं म्हणणं पटलं की मी आईने तुला जो काही त्रास दिला ना तो फेडतोय. तो
त्यामुळे हे सगळं असं असं होतंय. नाही हो तसंच आहे का? पण अनु मी जेव्हा जेव्हा तुला त्रास देईल तेव्हा तेव्हा मी तुला सॉरी पण म्हणालो ना. पण तरी मला ही परीक्षा द्यावीच लागते आणि हरकत नाहीये मला मला ही परीक्षा द्यायला काही हरकत नाहीये. पण माझ्या कुटुंबाचा काय दोष आहे मला सांग. आपल्या मुलांचा काय दोष आहे? मी चुकीचा वागलो, देवाने मला शिक्षा द्यावी. नाही अहो माझा ऍक्सिडेंट झाला, मला मारून टाकावं देवाने, मला प्रॉब्लेम नाही. काय बोलते मी तू? खरं ते सांगतोय तुला. मला आपल्या मुलांना हा दिवस कधीच नव्हता दाखवायचा. आबा गेल्यानंतर मी ठरवलं होतं की आईची काळजी घे, मुलांना शिकवेन, मोठं करेन. राजन दादा साधा आहे ग, नाही कळत त्याला गोष्टी. त्याला आधार देऊन उभा राहील मी. आणि मी काय केलंय मग? काय करून बसलोय मी? माझ्यामुळे आज सगळ्यांवर ही वेळ आहे. आपण बेघर झालो आहोत माझ्यामुळे. सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं थांब. आणि इकडे बघा बघा ना इकडे माझ्याकडे. आज तुमच्या समोर आपल्या घराच्या अंगणात सजवलेल्या न पेटलेल्या होळीची शपथ घेऊन सांगते, तुमच्या सोबतीनं काहीही करून पुढल्या 48 तासात हे पैसे परत करेन आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने पुन्हा घरी ने. विश्वास ठेवा माझ्यावर. अनु हा हे बघ फळं आणलेत. मात्र काकू थँक्यू. असं म्हणतात की तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेला अन्न दिलं ना की पुण्य मिळतं. तुम्ही माझ्या मुलांना आणि सासूबाईंना खायला दिलं. माझ्या वाटणीचं सगळं पुण्य तुम्हाला लाभू खरंच. अगं वेडी आहेस का तू? हे बघ पुन्हा असं कधी बोलशील ना तर याद राखा. आणि हो त्यातली 2 फळं तूही खा. नाही मी यांना देते आधी. बरं बाई आधी भाऊजींना दे, पण तू आठवणीने खाशील हा. आणि हो राजन भाऊजींना घरी पाठव, त्यांच्यासोबत मी सतरंजा आणि पांघरून पाठवते. नाही काकू हो पण तू म्हणजे आता कोण आणि बिन कशाला मला सांग. आता तुम्ही सगळेजण कुठे आणि कसे झोपणार आहात सांग ना. हे बघ मी तुझं काहीच ऐकणार नाहीये, मी पाठवते. बरं बाबा जेव्हा तुम्हाला देशील ना तेव्हा स्वच्छ धुवून दे, मग तर झालं ना. चालेल चल येते मी, पाठवते हा. भाऊजीला पाठव पटकन. हो मुलांना हे घ्या. दादा तुम्ही घेणार फळ? नाही हे घे घे आई घे. आई आई केळं देऊ, ऍपल देऊ, पेरू देऊ, काय देऊ? केळं खाणार?
हा देऊ वहिनी तुम्हाला अहो काहीतरी खाऊन घ्या ना. असं काय करते अशक्तपणा येईल अहो. पूर्ण बरे नाही झाला आहात तुम्ही. काहीतरी खाऊन घ्या. काहीच खाल्लं नाहीये तुम्ही. तुला सांगितलं ना मला नको आहे. मुलांकडे बघ जरा. माझ्यामुळे घरातली प्रत्येक व्यक्ती आज बाहेर बसलीये आणि माझ्या घशाखाली अन्न उतरेल असं वाटतंय का ग तुला? बघ ती पिऊ ती पण खात नाहीये. जा तिला तिचा जा तिला खायला तुम्ही सांग. ऐक ना माझं. जा. पिहू अगं तू खाल्लं का नाहीयेस? खाऊन घे ना. बाबा मला म्हणाले की तू खाल्लं नाहीस. भूक नाही लागली का तुला बाळा? तर तुलाही लागली असेल नाही मग तू का खाल्लं नाहीयेस? तू वेडी आहेस का? अगं सगळ्यांकडे बघत होते मी. सगळ्यांनी खाल्लंय की नाही हे बघत होते. तू खाल्लंस ना की मग मी खाईन. नाही आई आत्ताच्या आत्ता खाऊन घे. पिहू मी नाही खाणार आहे. तू असं करू नकोस. तू आधी खा. आई नाही आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर खा. पिहू हट्टीपणा करू नकोस. आई प्लीज नाही नको म्हणून. पिहू प्लीज माझ्यासाठी प्लीज थोडं तरी खा. प्लीज आई. बाबाने इतकं खचलेलं कधीच बघितलं नाही. त्यांची ही अशी अवस्था असताना माझ्या घशाखाली घास कसा जाईल पिहू? काय बेचव आहे हे? काय रस्त्यावरून आणलंयस का? चांगल्या हॉटेलमधून आणले. सगळे खात आहेत सीमा. तुला काय झालंय? हे असलं मी माझ्या आयुष्यात खाल्लं नाहीये कधी. सीमा वहिनी तो काही वाईट नाहीये हा. आणि जर तुला नसेल खायचं ना तर ठेवून दे तिकडे. काय वेळ आणली आपल्यावर. हे असलं सगळं खायला लागतं. भाऊजी तुम्हाला काहीच वाटत नाही का हो?